नमस्कार, मी आहे कांचन. सकाळ सकाळी उन्हापासून संरक्षण होणाऱ्या टोपीच्या नावाखाली डोक्यात टोपी भारी दिसती म्हणून घुसत नसली तरी घातली. आज जायचं होतं आपल्याला मका खुरपायला. मग काय आपलं धार नसलेलं खुरपं घेऊन नकली रावटी राठोसारखी नकली स्टाईल मारून मी आले डायरेक्ट डाळिंबाच्या बागेत. हा, थोडासा प्लॅन मध्ये चेंज झाला. आमच्या प्राईम मिनिस्टरने सांगितलं की आमचे 3 सदस्य म्हणजे एक चंकी, दुसरा पांडे आणि तिची लाडकी बहीण म्हणजे आमची शेळी, त्यांना बागेत चारायला सोडायचं. आता त्यांच्या मागे बोंबलत हिंडण्यापेक्षा मी ठरवलं की आपल्या डाळिंबाच्या बागेत जास्त झालेले फुलं तोडायचे, कारण कमी फळ असल्यावर चांगलं वजन वाढतं. म्हणून एक एक करून फुलं तोडून घेतली. आता माझा कामापेक्षा भोंगा मोठा असतो, त्याचप्रमाणे जस काय राजस्थानचा वाळवंट गाठून आल्यासारखं निम्मार्ध पाणी खाली सांडत तरी पेत होते. इकडे जसा पावसाळा सुरू होतो तसा आमची सीताफळ जन्म घ्यायला सुरू करता. धडते 4-5 महिन्याचा ब्रेक घेऊन का पिकाना. आता जे आपले पहिल्यापासून संघटनाचे अध्यक्ष असतील त्यांना माहितीये की आपला हा अड्डा कशाच होता, पण तो काही कारणास्तव बंद करावा लागला. लवकरच कॉलेज सुरू झाल्यावर करू सुरू. आता सकाळी ठरवलेलं काम म्हणजे ते मका खुरपायचं. आता कांसासाठी लावली होती मका हाताने. इकडे मका उगवत नाही ते तिकडे लगेच गवताची कार्टी पण जन्म घ्यायला सुरू करतात. आता बागेचा आणि दुसरे कामं असल्यामुळे घरच्यांना काय गवत काढायला टाइम भेटत नाही. मग त्यामुळे ते गवत वाढून जातं. त्यामुळे मी ठरवलं की जोपर्यंत गोष्टी मोठ्या होऊन माझ्या डोक्यावर बसायच्या आधीच त्याचा नायनाट करावा. मग मी काय आपलं खुरपं घेऊन करते सुरू.